नमस्कार लाडक्या बहिणींनो. रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवले आहे. यंदा रक्षाबंधन नक्की कोणत्या तारखेला आहे? आणि सर्वात मोठा प्रश्न, या रक्षाबंधन आणि राज्य सरकारकडून तुमच्या थेट बँक खात्यात 1500 रुपये जमा होणार की पूर्ण 3000 रुपयांचा चेकपट होऊ लागणार? जाणून घेऊया संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू आहे की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते एकत्र मिळून तब्बल 3000 रुपयांची लॉटरी महिलांना मिळणार का? पण थांबा, या 3000 रुपयांमागे सरकारची नेमकी रणनीती काय आहे? पैसे मिळण्याची अंतिम तारीख कोणती ठरवण्यात आली? आणि ज्या महिलांनी KYC किंवा बँक आधार लिंक केलं नाही त्यांचे पैसे अडकणार का? तर जाणून घेऊया ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा. मित्रांनो, सर्वात आधी आपण जाणून घेऊया की यंदा रक्षाबंधन कधी आहे. यंदा श्रावण पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी साजरी केली जात आहे. रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण असतो आणि याच सणाचे औचित्य साधून महायुती सरकारने राज्यातील महिलांना एक विशेष ओवाळणी देण्याचं नियोजन केलं. सरकारचा असा प्रयत्न आहे की सणाच्या आधीच प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यात तिच्या हक्काचे पैसे आले पाहिजेत, जेणेकरून महिलांना सणाची खरेदी करताना किंवा आपल्या कुटुंबांसाठी काही आनंद साजरा करताना कोणतीही अडचण येणार नाहीत. मग प्रश्न असा उपस्थित होतो की 1500 रुपये येणार की एकाच वेळेस 3000 रुपये येणार? तर चला तर जाणून घेऊया यामागचं गणित. इतर प्रमुख वृत्तवाहिन्यांवर आलेल्या ताज्या अपडेटनुसार सरकारकडून एक मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे 3000 रुपयाचं गणित कसं आहे? जुलै महिन्याचा हप्ता. ज्या महिलांनी जुलै महिन्यात अर्ज भरले होते किंवा ज्यांचे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत होते त्यांना जुलै महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता. ऑगस्ट महिन्याचा देखील नियमित हप्ता 1500 रुपये. जर सरकार ठरवले तर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र करून म्हणजेच 1500 प्लस 1500 3000 रुपये थेट महिलांच्या खात्यात क्रेडिट केले जाऊ शकतात. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रक्षाबंधनापूर्वीच म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान DBTद्वारे पैसे थेट ट्रान्सफर करण्याची तयारी सुरू आहे.